अस्सलाम वालेकुम। नासिक वालों सब जाग जाओ, जफुरा ज्वेलर्स लेके आए हैं एकदम ये भाव में मजूरी 786 सिर्फ 3 दिन के लिए है। वो आप देखो फिर देखना क्या है क्या नहीं मुझे पता। जी हाँ 786 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिर्फ आपके लिए पर ग्राम मजूरी। ये सिर्फ 3 दिन है, 14, 15, 16 अगस्त इंडिपेंडेंस का खास तोहफा आपके लिए। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। शहरातील महापालिका शाळा असोत किंवा खासगी शाळा, सकाळी 7 वाजल्यापासूनच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। तिरंग्याच्या रंगांनी सजलेली शाळांचे आवार, देशभक्तीपर गीतांचा आवाज आणि विद्यार्थ्यांची लगबग असं उत्साहाचं वातावरण सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। सकाळचे 7 वाजले, शाळेची घंटा वाजण्याची वेळ। मात्र आज वातावरण काहीसं वेगळंच। शाळेच्या आवारात शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी दाखल झाले आहेत। कुठे स्टेजची तयारी सुरू आहे, कुठे तिरंगा उभारण्यासाठीची लगबग, तर कुठे देशभक्तीपर कार्यक्रमांच्या अंतिम तालमी सुरू आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील महापालिका आणि खासगी शाळांनी विशेष तयारी केली आहे। शाळांच्या परिसरात तिरंग्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत देशभक्तीची झलक पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांमध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय। कोणी देशभक्तीपर गीतांची तालीम करतंय, कोणी भाषणाची तयारी करतंय, तर काही विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगीत तालमी करत आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीतांसोबतच स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंवर आधारित सादरीकरणांचाही समावेश करण्यात आला आहे। महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यावर आधारित सादरीकरणातून विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून दिली जाणार आहे। फक्त मंचावरचे कार्यक्रमच नाही, तर शाळेचा प्रत्येक कोपरा देशभक्तीच्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तिरंगा, फुलांची सजावट, देशभक्तीपर घोषवाक्य आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारांचे फलक यामुळे शाळांचा परिसर आकर्षक दिसत आहे। आणि या सगळ्या तयारीमध्ये सर्वाधिक उत्साह आहे तो विद्यार्थ्यांचा। दरम्यान कार्यक्रमादरम्यान शिस्त, सुरक्षितता आणि वेळेचं नियोजन यावरही विशेष भर देण्यात आला आहे। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर कार्यक्रम, विद्यार्थ्यांची भाषणे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणं आयोजित करण्यात आली आहेत। शाळांमध्ये सकाळपासून सुरू असलेली ही लगबग पाहता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी नाशिककरांची शैक्षणिक दुनिया पूर्णपणे सज्ज झाल्याचं चित्र आहे। नाशिकमधील महापालिका आणि खासगी शाळांमध्ये सुरू असलेली ही तयारी केवळ एका कार्यक्रमाची तयारी नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम आणि स्वातंत्र्याची जाणीव रुजवण्याचा एक प्रयत्न आहे। तिरंग्याच्या रंगात रंगलेलं नाशिक, देशभक्तीपर गीतांनी दुमदुमणाऱ्या शाळा आणि स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले विद्यार्थी, अशाच उत्साहात नाशिक शहर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी सज्ज झालं आहे। We are also thankful to our principals, and teachers for their guidance and encouragement in making this celebration meaningful and memorable. We are thankful to the students and non-teaching staff also. A special thanks to the PTA committee members for taking their time for this program. Thank you all for being a part of this celebration. Jai Hind. तबरेज शेख, नाशिक आवाज, नाशिक।